सत्कार समारंभाचे प्रमुख या मराठवाड्यातील तरुणांचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे सहकारी आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, दुसरे माझे मित्र राज्याचे माजी मंत्री आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनायकराव पाटील साहेब, यांचं आता आपण मार्गदर्शन ऐकलं ते नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय फतेहसिंह पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य चैतन्य बापू देशमुख, निलेन भाऊ देशमुख, संजयजी घोंगरे, मराठवाडा नेताचे संपादक राणेश्वरजी बद्दर, आमचे दुसरे राज्य कार्यकारिणीचे सदस्य माणिकरावजी मुकदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष केरबा सावकार बिरवई, माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमार, गजानन सावकार सूर्यवंशी, शरद पवार, छत्रपती दुत्मन, पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारताळेकर, यांचं मार्गदर्शन झालं ते पाणी फाउंडेशनचे सुरेश शिंगारे साहेब, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ राठोड, कंधारचे उपनगराध्यक्ष जफरुद्दीन भाई, आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी बोरगावकर साहेब, या पाणी फाउंडेशनमध्ये यांचं महत्त्वाचं काम आहे ते तत्कालीन तहसीलदार संगेवार मॅडम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला आहे ते सर्व सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती, ज्या गावांचा सत्कार झाला आहे त्या गावातील सर्व सत्कार मूर्ती आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व सहकारी मंडळी, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, खरं तर कार्यक्रमाला उशीर होत गेला. ताईंनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. खरं तर आणखी हा कार्यक्रम थोडासा व्यवस्थित व्हावा ही भावना होती, परंतु इकडं मोमेंटो ज्या पद्धतीने लावल्या गेले त्यांनी सिरियल प्रमाणे लावले, परंतु गडबड झाली, त्याच्यामुळे मोमेंटो देण्याला आणि सत्कार करण्याला उशीर झाला. सत्कार साहेब आम्ही एका तहसीलदाराचा केला, याचा अर्थ तहसीलदाराचा सत्कार नाही, तहसीलमध्ये शिपायापासून तहसीलदारापर्यंत याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला, म्हणून प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यांच्या तहसीलदाराचा सत्कार केला. बीडीओचा सत्कार केला म्हणजे पंचायत समितीतल्या सगळ्या लोकांनी शिपायापासून ते बीडीओपर्यंत सर्वांनी याच्यामध्ये काम केलं, म्हणून बीडीओचा सत्कार केला. शरीफेवांचा केला, अंगणवाडीच्या सगळ्या आमच्या आया भगिनी असतील त्यांच्या सर्व सहकारी असतील, महसूल असेल, कृषी असेल, ज्या ज्या विभागात अभिवक्ता संघ असेल, अभिवक्ता संघाचा सत्कार केला म्हणजे सगळ्याच वकील मंडळींनी याच्यामध्ये काम केलं. पत्रकार बांधवांचा सत्कार केला, सगळ्या पत्रकार बांधवांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. अशा सगळ्यांचा सन्मान, ज्या ज्या संस्था आहेत, ज्या ज्या व्यक्ती आहेत, नांदेडच्या असतील, जिल्ह्यातल्या असतील, अनेक संस्था ज्यांचा उल्लेख केला गेला, त्या सगळ्यांचा सन्मान त्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केले. त्याच्यामध्ये नजर चुकीनं कोणी राहिला असेल, मला तर काल कोणतरी सांगितलं की व्हॉट्सअपवर कोणतरी बातमी टाकली की प्रताप पाटलांनी हे करण्यापेक्षा दुसरं करावं. मला वाटतं की मला सल्ला देण्याइतके निश्चित ते मोठे नाही, त्यांनी आपण आधी काय ते तपासून घ्यावं. मला काय करायचं ते मला सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने समजते. मी 1992 पासून जिल्ह्याचं राजकारण करतो. मला वाटतं माझी जेवढं राजकारण असेल तेवढं त्यांचं वय नसेल, त्याच्यामुळं आपण थोडंसं बोलताना कोणाच्याबद्दल बोलावं किंवा थोडंसं अभ्यास करून बोललं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सत्कार करण्याच्या मागची भूमिका काय की माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड असेल, नांदेडच्या बाहेरच्या असतील, मी एखाद्या संघटनेचं नाव घेतलं तर आमचं विसरून राहिलं म्हणते, पण खरंच किती कमाल आहे. सकाळी आम्ही पोहोचण्याच्या पूर्वी 6 वाजता नांदेडवरून गाडीमध्ये लोक यायचे आणि श्रमदान करायचे. आमच्या आया भगिनी असतील. मी कलमवर खुर्दला गेलो, तिथं आमचे माजी शिक्षण संचालक नांदेड साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्या गावामधल्या बाईलेकी की ज्यांनी आयुष्यात कधी फावडं घरच्या कामाला हातात घेतलं नाही, त्या बाईलेकीने फावडं टोपलं घेऊन त्या ठिकाणी श्रमदान केलंय. हे सगळ्या 27 गावामध्ये घडलेलं आहे आणि त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, त्यांचा कुठेतरी आपल्या तालुक्याच्या वतीने मोठेपणा झाला पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. पुण्याला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशननं आमिर खान साहेबांनी कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमामध्ये फक्त 2 किंवा 3 प्रतिनिधीला व्यासपीठावर येतात
म्हणून मला काही लोकांनी बोलून दाखवले की आपल्याही तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतो। या सन्मान करताना कोणाच्या एखाद्याचा नाम उल्लेख राहिला असेल, मी त्याची जाहीरपणाने या ठिकाणी माफी मागतो की आणि त्यांचा इथं कुठला भेदभाव न करता, मी कधी पक्षीय राजकारण अशा याच्यामध्ये केलेलं नाही। पक्षीय राजकारण करायला मला खूप जागा आहे, मला कुठं काय करावं याचं चांगलं समजते असं मला वाटते। त्याच्यामुळं कुठलाही मनामध्ये भाव न ठेवता आपल्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सन्मान केलेला। आणखी गडबडीमध्ये आमचे 2-3 सन्मान विसरून राहिले। तालुक्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी इथं बालाजीराव मोहिते श्रमदानाच्या काळात ते इथं होते, त्यांनी श्रमदान केले, त्यांचा सन्मान राहिला। सहकार क्षेत्राचे कौरवार साहेब राहिले, बांधकाम खात्याचे अधिकारी राहिले, थोडीशी गडबड झाली, त्याच्यामुळे ज्यांचा सन्मान झाला नाही मनामध्ये अशी अजिबात करायची गरज नाही। आपले मोमेंटोचे नावं सगळ्यांची बदलली। मी अगोदर सूचना दिल्या की ज्यांचे मोमेंटोचे आमच्याकडे आहे त्यांच्या घरपोच करा आणि त्यांना दिलेला मोमेंटो घ्या आणि हा सन्मानाने लिहून द्या, अशा पद्धतीच्या सूचना केल्या। सर्वांचा सत्कार त्या निमित्तानं करावा ही त्याच्या मागची भूमिका होती। पाणीदार गावाच्या संदर्भामध्ये काही बोलल्या, शिंगारे साहेब बोलले, मी त्या कोणामध्ये अधिक जाणार नाही, पण माझी एवढी विनंती या निमित्तानं राहणार आहे की आपल्या इथं सर्वप्रथम 68 गावांनी याच्यामध्ये नोंदणी केली आणि फक्त 27 गावं शेवटपर्यंत घेतली। त्या बाकीच्या गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की या 27 गावाचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि पुढच्या वेळेस येणारं बक्षीस हे महाराष्ट्राचं बक्षीस लोहा तालुक्याला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचे निश्चित करावं। शिंगारे साहेब आपण उल्लेख केला तिथले आमदार गोरे साहेबांचा की जे गाव पहिला आले आणि गोरे साहेबांनी शेवटपर्यंत गाव सोडलं नाही। आता आम्ही राजकारणी माणसं आहेत, पुढे एका गावात बसून राहिलं तर दुसरं गाव काय म्हणते म्हणून आम्ही मतासाठी घाबरतो। त्याच्यामुळे एका गावात बसलं तर आमदाराला तेच फार लाडकं गाव आहे का, समजा मी कलंबर खुर्दला बसलो आणि कलंबरपेक्षा 4 पट मोठं कलंबर आहे, पण तिथल्या आमदाराचं खरंच कौतुक करावं लागेल की या गोष्टीला न घाबरता ते या सगळ्या गोष्टीमध्ये सामील झाले, थांबले। परंतु आम्ही देखील आमच्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचं काम। लोहा तालुक्यामध्ये काम करत असताना आमचा मोठा भाऊ कंधार आहे, कंधार अधिवक्ता संघ असेल, कंधार पत्रकार संघटना असेल, कंधार महसूल विभाग असेल, कंधार कृषी विभाग असेल, कंधार पंचायत समितीचा विभाग असेल, सगळे विभाग। आणि केवळ कंधार नाही, मी मुख्यालवाद्यांना विनंती केली तर मुख्यालय मला घ्यावं लागेल नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेब। आज राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या जवाहरला गावला कार्यक्रम त्यांचा पूर्वनियोजित होता। 14 तारखेला हा आपला कार्यक्रम ठरला होता, परंतु माननीय मंत्री महोदयांना 14 तारखेला महत्वाची मीटिंग बाहेर लागल्यामुळं आपण 13ला केला, पण त्यांनी मला अडचण सांगितली की साहेब आम्ही राज्यपाल महोदयांना हे कळवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता ते जर बदललं तर चुकीचं होईल। परंतु आवर्जून डोंगरे साहेबांचा उल्लेख करावा लागेल, डोंगरे साहेबांच्या सर्व टीमचा उल्लेख करावा लागेल की अतिशय ध्येयच स्वतः प्रत्येक साईडवर जाऊन घेण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे, त्याचा आवर्जून मला उल्लेख करावा लागेल। जलयुक्त शिवारमध्ये मागच्या वर्षी आमचा कन्नड तालुका पहिला, विशेष पारितोषिक आमच्या लोहा तालुक्याला मिळालं। जलयुक्तची चळवळ एक निर्माण या भागामध्ये झाली आणि त्याच्यासोबतच पाणीदार गाव म्हणजे पाणी फाउंडेशनने ही चळवळ निर्माण केलेली आहे। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की ज्या ज्या गावामध्ये जलयुक्तची कामं झाली त्या गावामध्ये जाऊन बघा, ज्या गावामध्ये पाणी फाउंडेशनची कामं झाली त्या गावामध्ये जाऊन बघा आणि ज्या गावामध्ये ही दोन्ही कामे झाली नाही त्या गावामध्ये जाऊन बघा पाण्याची परिस्थिती। आपल्या गावामध्ये पाणी असलं पाहिजे ही जर भूमिका आपल्याला ठेवायची असेल, आपल्याला जर आपल्या डोक्यावर पाणी आणायची गरज पडणार नाही जर भूमिका ठेवायची असेल तर पाणी फाउंडेशनमध्ये सातत्यानं काम आपल्याला करावं लागेल। साहेब माझी एक दुसरी विनंती आहे, तुमच्या अडचणीचा विषय असं ते मला इथं उल्लेख करावा लागणार आहे। आमच्या इथं लिंबोटीचा प्रकल्प आहे, एकमेव तालुक्याला वरदान ठरणारा प्रकल्प आहे। आता माणूस झोपेतून उठला की त्याला प्रत्येकाला वाटायला की आपल्या इथं लिंबोटीचं पाणी आलं पाहिजे। विनायकराव पाटील साहेबांनी आमच्या इथून पाईपलाईन केली, त्यांच्या पाईपलाईनचं काम चालू आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांचा 33% आमच्या धरणावर अधिकार आहे। परंतु ज्यांचा अधिकार नाही ती मंडळी देखील लिंबोटीहून पाणी मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा भाव आणताय। त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं आमच्यासाठी कडवटपणा घेऊन आता तुम्हाला शासन म्हणून पाणी पाजवणं भाग आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, मला मुख्यमंत्री महोदय म्हणाले की तुमचं हिसापूरचं पाणी बंद केलं कसं राहील, नांदेडला पाणी कुठलं पिणार आहे, पण तुम्ही पिण्यासाठी पाणी रोखू नका अशा पद्धतीची भूमिका घेतली। परंतु माझी आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे
हे धरण 100% फक्त एकदा किंवा दोनदा भरला असेल, आणखी ते धरण पूर्णपणाने भरलेलं नाही. त्याच्यावर कंधारची पाणी पुरवठा योजना आहे, त्याच्यावर माळेगाव माळापोळीची पाणी पुरवठा योजना आहे, अहमदपूरची पाणी पुरवठा योजना होते. या ठिकाणी नगरपालिका आमच्या ताब्यात नसल्यामुळं आणि इथे नगरपालिका सक्षम नसल्यामुळे लोह्याला पाणी पुरवठ्याची योजना होऊ शकली नाही. परंतु भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला 5-50 कोटी रुपये खर्चून लोह्याची पाणी पुरवठ्याची योजना करायची आहे. कारण हक्काचं धरण हे लिंबोटीचं आहे आणि हक्काच्या गाव बाजूलाच राहून जातील आणि दुसरेच तिथून योजना करतील. त्याच्यासाठी आमच्यासाठी तुम्ही आम्हाला आपण मदत करावी अशा पद्धतीची विनंती माझी राहणार आहे. खूप गोष्टी मला बोलण्यासारख्या आहेत, मी सगळ्या गोष्टीच्या खुलाशामध्ये जाणार नाही. प्रवीणनं बोलता बोलता उल्लेख केला की निधी कधी आला, बॅनर जास्त लागले. मी बॅनर बघितलं, बॅनर लागले याच्यासाठी की निलंगेकर साहेबांचा कार्यक्रम लोह्यामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाचे आमदार या ठिकाणी कार्यक्रम ठेवत आहे म्हणून काहीतरी बॅनर लावा. पण लोह्याच्या लोकांना आता कळालंय की बॅनर जर बघितलं असेल लोह्याच्या लोकांनी तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र सुद्धा जोडले. म्हणजे याच्या अगोदर त्यांनी जे सांगले त्याच्यावर कोणाचाच विश्वास नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आम्हाला हे करायची गरज पडली नाही. आम्ही एखादा बॅनर लावले की आमच्याकडे लोक सांगतात की हे काम प्रताप पाटलांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं केलं असेल. मी धोन प्रकल्पाच्या मान्यतेच्या संदर्भानं बोललो. आपल्या इथं धोन प्रकल्पाला मान्यता मिळाली, 60 कोटी रुपये मान्यता दिली. येणाऱ्या काही दिवसामध्ये धोन प्रकल्पाचं काम चालू होणार. किंवा साठवणूक करावाला साहेब कॅबिनेटनं मान्यता दिली, पण कॅबिनेटनं मान्यता देताना एक त्याच्यामध्ये चूक झाली की आपल्या फायनान्स सचिवाने लिहिलं की हा प्रकल्प पूर्ण करताना महापालिकेची मदत घेतली पाहिजे. अशोक चव्हाणांच्या मेहरबानीनं 300 कोटी रुपये तोट्यात असलेली महापालिका धरणाच्या कामाला पैसे देऊ शकते. अजब त्यांना कसं कळालं नाही मला माहिती नाही. परंतु त्यांनी ती आड घातल्यामुळं तो प्रस्ताव पुन्हा कॅबिनेटच्या समोर मान्य मुख्यमंत्र्यांनी मागवलेला आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण तो प्रस्ताव मांडू, आमच्या किंवा साठवण तलावाला मान्यता मिळवून द्यावी अशा पद्धतीची विनंती आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या, खूप गोष्टी बोलण्यासारख्या. आमच्या इथं नॅशनल हायवेचं काम चालू आहे. मी अनेक भाषणामध्ये बोललो की समोर बसलेली जनता अनेक वर्षापासून बघते. नांदेड जिल्ह्याला एवढे वर्ष नेतृत्व करायची संधी मिळाली, राज्यामध्ये मिळाली, केंद्रामध्ये मिळाली, पण 1 किलोमीटरचा नॅशनल हायवे नांदेड जिल्ह्यात करू शकले नाही. परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेब मंत्री झाले आणि गडकरी साहेबांनी पूर्ण जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशामध्ये नॅशनल हायवेचं जाळं निर्माण केलं आणि माझ्या एका मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवे दिले आणि 4थ्या नॅशनल हायवेची घोषणा लोह्यामध्ये केली की लोह्यापासून गडग्याला जाणारा नॅशनल हायवे. आज 2 नॅशनल हायवेचे कामं प्रत्यक्षात सुरू झाले. आपला जो चाकूरपासूनचा बेल्ट आहे विनायकराव पाटील साहेब सगळा सुरू झालाय. वारंग्यापासून नागपूरपर्यंत काम सुरू झालंय. पण एवढा एकच मधला बेल्ट सुरू झालेला साहेब आपण जर लक्ष घातलं तर निश्चित त्या देखील मार्गाचं काम लवकर सुरू होणार आहे. लोहा शहरातून बायपास ते बायपास रस्ता झाला पाहिजे ही भूमिका आपण गडकरी साहेबांना मांडली आणि गडकरी साहेबांनी सांगितलं की सी क्लासची नगरपालिका आहे ती काही मेंटेन करू शकत नाही म्हणून एकदा नॅशनल हायवेच्या वतीनं हा पूर्ण रस्ता करून देण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या. म्हणून एवढे मोठी कामं त्या भागामध्ये होत आहेत. कोण काय म्हणते, कोण काय म्हणत नाही, याच्यासाठी मी काय करावं, आम्ही काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या सूचना आम्ही हे थकून बसलो आणि हे सगळं ऐकूनही थकून बसलो. एक तर व्हॉट्सअपवर अशी बातमी आली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची, निलंगेकर साहेब चिखलीकराच्या कार्यक्रमाला आले तर आज बस्ती मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, कदाचित निलंगेकर साहेबांची गळती आहे की काय. म्हणजे इतके स्वप्न घरी बसून त्यांना पडायला लागले. आता त्यांच्या बुद्धीची तीव कमी किती आहे करायचं नाही. मी आज तुम्हाला सांगालो निलंगेकर साहेब बोलतील ना बोलते ते बोलणारही नाही, पण जेव्हा विस्तार होईल तेव्हा निलंगेकर साहेबाकडे सर्वात महाराष्ट्राचं महत्वाचं खातं आल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका. तर जी काम करणारी मंडळी आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांना पाहिजे. विस्तार करणं न करणं हा माननीय मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. त्याच्या संदर्भानं किंवा विस्ताराच्या संदर्भानं माझ्यासारख्या लहानशा माणसानं बोलणं बरोबर नाही. मलाही काही लोक म्हणाले साहेब सगळेच आमदार इकडं शिष्टमंडळ घेऊन चालले, तिकडं शिष्टमंडळ घेऊन चालले, तुमचं काय. आणि मी म्हणलं की धड शिवसेनेचे नाही धड भाजप बघितलं आहे, मला कोण मंत्री करावं. शिवसेनेवाला म्हणते मी कर ना, भाजपवाला म्हणजे तू आणखी माझ्याकडे नाही.
माझी अवस्था फार कठीण आहे. मला मंत्री करावं लागते तर फक्त तुम्हीच करावं लागते, दुसरे काय. आजपर्यंत काही माझा मान सन्मान केला आहे, आजपर्यंत मी काही उभा यायचं ते सगळं तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. मी आयुष्यामध्ये कधी बॅनरवर माणसासमोर झुकलो नाही, झुकणार नाही ते तुम्हाला माहिती. मग झुकलं असेल आयुष्यात तर तुमच्या समोर झुकलो, आयुष्यभर तुमच्या समोर झुकत राहणार आहे. कारण तुमच्या सेवेत राहणार हे माझं काम. म्हणून माणसाच्या नशिबात जी गोष्ट असते त्याला कोणी आडवं येऊ शकत नाही. धक्का लागतो ही खरी आहे. आणि मी होणार असं तर काही धक्का लावणार नाही असं वाटत नाही, निश्चित धक्का लावतो. पण त्याला थोड्याशा काही अडचणी आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या कन्नडच्या सभेमध्ये सांगितलं होतं यांची टेक्निकल अडचण दूर करू. त्यांच्या किती मनात असतं तरी कोण किती विरोध करतो हे मी प्रॅक्टिकली बघणारा माणूस आहे, मला समजते सगळं. त्याच्यामुळे मी आजपर्यंत निलंगेकर साहेबाजवळ सुद्धा शब्द काढलो नाही मला मंत्री करा. वर बोलायचा तर विषयच नाही. पण मी सगळ्या अडचणी समजून घेणारा कार्यक्रम. इथं खूप गोष्टी सांगणार आहे. कोणी घरकुलाची चर्चा करायला लागले ते आमच्या काळामध्ये घरकुल आले. घरकुलाचं नारळ फोडायला नारळाचं आता साहेब आमच्या इथं कंधारलयामध्ये नारळ फोडायचा विषय काही नवीनच नाही. काही लोकांना नारळ एवढे फोडले की 10 नारळ फोडले, काम काहीच नाही. त्या लोकांचे डिपॉझिट या बहादर माणसाने घातलेलं आहे. आता नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घेतली की एकही बेघर राहता कामा नये अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि शहरामध्ये जेवढे घरकुल लागतील तेवढी देण्याची. आता ते मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या योजनेचं नारळ फोडायला आमचे काँग्रेसवाले गुडघ्याला भाषण बांधून तयार आहे. यांच्यावर तर काहीच नाही. पुन्हा मी काही बोलायला गेलं तर पुन्हा म्हणजे नांदेडवाल्याची जी जीभ घसरली तर आमची पहिलेच घसरलेली आहे. सगळ्या महाराष्ट्राला बघितलंय. सत्तेवर असताना आपण काही करायचं नाही, सत्तेवर गेल्यावर मात्र लोकांना नाव ठेवायची ही सवयच आमची. पण मला काही लोकांचं एक आश्चर्य असं वाटतं की ज्या माणसाने राज्याचं नेतृत्व केलं ती माणसं आज तालुका अध्यक्षासारखं निवेदन देत फिरायला लागली आणि पेपरला बातम्या आल्या की माजी मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी निवेदन दिलं. मला आमचे लोह्याचे पत्रकार बांधव म्हणले साहेब त्याच्या अगोदर तर तुम्ही निवेदन दिलंय. मी म्हणलं बा मला याचं महत्वच कळालं नाही, एवढं लवकर अशी बातमी द्यावं लागते. त्याला काम नाही म्हणून त्यांनी बातमी दिली. मी जी बातमी दिली त्या बातमीच्या संदर्भानं सांगणार आहे की गोदावरी खोऱ्याचं जे पाणी तेलंगणामध्ये वाहून जाणार ते पाणी थांबवण्यासाठी दिग्रसच्या बंधाऱ्यावर लिफ्ट करून ते पाणी लिंबोटीच्या धरणात सोडावं अशा पद्धतीची मागणी मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भामध्ये एक पत्रक काढलेले आता पत्रकार बांधवांना देणार आहे की याचा अहवाल तात्काळ द्यावा आणि मी याच्या संदर्भात लवकर बैठक बोलवणार आहे अशा पद्धतीची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आपलं तेलंगणामध्ये गोदावरीचं पाणी साहेब सगळं वाहून जातं. ते गोष्ट शुभेच्छा देणार. मला माहिती आहे अडचण आपली मान्यवर येणार आहे, पण लोकांना वाटतं तुम्ही मजा नाराज आहे. त्याच्यामुळे मी खरं तर त्यांना दोघांनी द्यायचे म्हणायची जाणीव आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मी सविस्तरानं कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये निश्चित बोलेन. मला ज्यांचा सन्मान करता आला त्यांचा तर मी या ठिकाणी अभिनंदन करतो. पण चुकून कोणाचा सन्मान करायचा राहिला तर त्याच्यामध्ये कोणी वेगळा अर्थ काढायची गरज नाही. थोडी बसण्याची गैरसोय झाली असेल, सत्कार मूर्तीची झाली असेल, सर्वांची थोडीशी गैरसोय अशा कार्यक्रमामध्ये होते. परंतु प्रामाणिकपणा फक्त जलमित्रांचा पाणीदार गावांचा जल काय त्यांचा सगळ्यांचा सन्मान करावा ही त्याच्या मागची भूमिका होती आणि आपण सर्वजण आलात. माझ्या बोलण्यामध्ये थोडं विनायक रोपाटे साहेब उठल्यामुळं एक मुद्दा राहून गेला. फक्त तेवढ्या मुद्द्याचा उल्लेख ते करणार आहे. आमचा भाग हा कायम दुष्काळी भाग आहे. अहमदपूरपासूनचा काही बेल्ट कंधार लोहा इकडं मुखेडकडे जाणारा बेल्ट हा दुष्काळी आहे. कालच सहकार मंत्री आदरणीय सुभाष देशमुख साहेब आले होते. त्यांनी आणि आम्ही एका शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सोयाबीनचे दाणे अतिशय बारीक झालेले आहेत, कापसावर रोग पडलेले आहे, तुरी दिसायला फार मोठ्या प्रमाणात वाढल्यात, परंतु तुरीचे पानं सगळ्या आळ्यानं खाऊन घेतले असं चित्र काल लांडगेवाडीला आम्हाला बघायला मिळालं. आणि हेच चित्र पूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं हा तालुका आणि या तालुक्यासोबत जिल्हा दुष्काळी जाहीर झाला पाहिजे आणि ते करण्यात मदत करावी अशा पद्धतीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.